राज्यातील 6 जागांसाठी होणारी राज्यसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पीयूष गोयल, धनंजय महाडिक, अनिल बोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ही थेट दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला भाजपचे दिग्गज नेते आणि त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करणारे सगळे नेते आपल्याला दिसतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे या उमेदवारांचा सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात। या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय धनंजय महाडिक आहेत, अनिल बोंडे आहेत आणि त्याचबरोबर पीयूष गोयल सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर इतर नेते मंडळी भाजपचे आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। एक उत्साह पाहायला मिळतोय भाजपच्या गोटामध्ये। 3 उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत। तिसरा उमेदवार भाजपकडून देण्यात आलाय आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। ऐन वेळेला हा उमेदवारी अर्ज मागे घेतला जातो का हे सुद्धा बघावं लागणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघतोय भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। नक्कीच संदीप, आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी भाजपचे 3 उमेदवार, त्यामध्ये पीयूष गोयल असतील, अनिल बोंडे असतील आणि धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आपण बघतोय जी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार होती त्यामध्ये आता रंगत आलेली आहे। भाजपला विश्वास आहे की आमचे 3 उमेदवार जे आहेत ते निवडून येतील। आपण बघतोय जर राज्यसभेच्या जागावर निवडून यायचं असेल तर 42 मतांची आवश्यकता असते आणि भाजपकडे 2 उमेदवार जे आहेत ते सहज निवडून येऊ शकतात आणि त्यांच्याकडे 29 अतिरिक्त मतं राहत आहेत आणि त्यामुळे आता वरच्या मतांची जुळवाजुळव भाजप कशी करणार, म्हणजे तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला जवळपास 13 मतांची मतं कमी पडतायत। त्यामुळे ही 13 मतं भाजप कशी जमवणार, कशी जुळवाजुळव करणार हे देखील संदीप पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या निवडणुकीत आता रंगत आलेली आहे, कारण कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर असा सामना संदीप पाहायला मिळणार आहे। धनंजय महाडिक आणि संजय पवार हे उमेदवार असतील एकमेकांसमोर आणि आपण बघतोय आता बाईट देण्यासाठी इथे भाजपचे सगळे नेते आलेले आहेत। पीयूष गोयल इथे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, त्यासोबत भाजपचे सगळे उमेदवार 3 उमेदवार इथे आलेले आहेत। संदीप, अगदी धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। सर्वात पहिल्यांदा आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला 8 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल मी भारताच्या जनतेचे आभार मानतो आणि माननीय मोदीजींच्या सरकारचं अभिनंदन करतो की 8 वर्षामध्ये नवभारताचं जे चित्र निर्माण केलं आहे ते गरिबापासनं मध्यमवर्गीयापासनं प्रत्येकाला भावलं आणि म्हणूनच मोदीजी जगातले सर्वात प्रसिद्ध नेते आणि मान्यताप्राप्त नेते झाले आहेत। आज राज्यसभेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टीतर्फे 3 उमेदवारांची उमेदवारी आम्ही दाखल केली आहे। केंद्रीय मंत्री माननीय पीयूष गोयलजी हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातनं राज्यसभेवर जात आहेत। पीयूषजींच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती आहे, मुंबईचेच आहेत आणि देशामध्ये राज्यसभेमध्ये नेते म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि ते पुन्हा एकदा महाराष्ट्रातनं जात आहेत, निवडून जात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे। त्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे, आपल्याला कल्पना आहे, कृषी मंत्री राहिलेले आहेत आणि कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून जरी MBBS डॉक्टर असले तरी कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, ते आमचे उमेदवार आहेत। त्यासोबत मुन्नाजी महाडिक जे कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरचे खासदार राहिले आहेत आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम आहे, ते आमचे तिसरे उमेदवार आहेत। असे 3 उमेदवार, या 3 उमेदवारांचे फॉर्म आम्ही भरले आहेत आणि मला विश्वास आहे की आमचे 3 उमेदवार हे निश्चितपणे या ठिकाणी निवडून येतील। लोकल है ऑल राजनीतिक कार्यकर्ता जो अनलाइक अदर करतो हिंदी। असं आहे की आम्हाला घोडेबाजार करायचा नाही। आमचे 3 लोक निवडून येणार आहेत, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आमचे 3 त्यांचे 3, त्यांनी 1 आपला उमेदवार परत घेतला पाहिजे, तर घोडे बाजाराचा काही प्रश्न सुटत नाही।
पण जरी त्यांनी ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तीनही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत. आमचे तीनही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत. आमचे तीनही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की सत्सद विवेक बुद्धीने देखील काही लोक आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील. असं आहे की ज्यावेळी आम्ही तिसऱ्या उमेदवारांचा फॉर्म भरला आहे त्याचाच अर्थ असा आहे की काही विचारपूर्वकच आम्ही तो भरलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास है कि आम्ही तीसरा उम्मीदवार आमचा निवडून आणू. देखिए, सबसे पहले हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी, इनकी सरकार को 8 साल पूरे हो रहे हैं, इसलिए मैं भारत की जनता का आभार व्यक्त करता हूं और मोदी जी को और उनकी सरकार को बधाई भी देता हूं और धन्यवाद भी देता हूं. 8 साल में मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत ने उन्नति की है, प्रगति की है, जिस प्रकार से नव भारत का निर्माण लोगों ने अपने आंखों से देखा है, गरीब कल्याण का एजेंडा जिस प्रकार से देश के भीतर आज लागू हुआ है और हर व्यक्ति की मनोकामना पूरी करने का काम जिस प्रकार से मोदी जी कर रहे हैं, एक बहुत बड़ी संतुष्टि उनके प्रति देश में दिखाई पड़ती है. और विश्व के सबसे पॉपुलर नेता के रूप में आज मोदी जी उभरे हैं, ये हमारे भारत देश के लिए एक सम्मान की बात है. आज राज्यसभा चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों ने अपना पर्चा दाखिल किया है. हमें बहुत खुशी है कि भारतीय जनता पार्टी के राज्यसभा के नेता और केंद्र सरकार में मंत्री श्री पीयूष गोयल जी, इन्होंने आज महाराष्ट्र से पर्चा दाखिल किया है. महाराष्ट्र से, इससे पहले भी वो महाराष्ट्र से ही यहाँ पर सांसद रहे हैं, फिर एक बार उन्होंने महाराष्ट्र से पर्चा दाखिल किया है. ये हम अपने लिए बहुत सम्मान की बात मानते हैं. साथ साथ किसान नेता और पूर्व में कृषि मंत्री रहे हुए डॉक्टर अनिल बोंडे जी, जो MBBS डॉक्टर है लेकिन किसानों के नेता है, उन्होंने भी पर्चा भरा है. और तीसरे पूर्व में सांसद रहे और सहकारिता के क्षेत्र में जो बहुत ही अच्छा कार्य करते हैं, ऐसे मुन्ना जी महाडिक कोल्हापुर के, उन्होंने भी आज भारतीय जनता पार्टी की ओर से पर्चा भरा है. हमें विश्वास है कि हमारी तीनों सीटें चुनकर आएगी और भारतीय जनता पार्टी कंफर्टेबली फिर एक बार 3 सांसद महाराष्ट्र से भारत की राज्यसभा में भेजेगी. महाराष्ट्र के कई नेता कह रहे हैं कि लगातार इससे खरीद फरोख्त बढ़ेगी और जानबूझकर 7वां कैंडिडेट उतार करके. देखिए, खरीद फरोख्त का तो कोई विषय नहीं है, हम तो करते नहीं है. अगर उनको डर लगता है तो उनका कैंडिडेट वापस ले ले वो, क्योंकि हमारा तो चुनकर ही आने वाला. हमारे 3 थे, हम वापस 3 भेज रहे हैं हमारे, तो इसलिए अगर उनको डर है तो उन्होंने वापस लेना. हम खरीद फरोख्त नहीं करेंगे. पिछली बार भी हम भाई साहब देखिए, आप एक बात ध्यान में रखिए, जो स्ट्रैटेजी करते हो मीडिया में नहीं बोलते. दादा भारतीय जनता पार्टी का, भारतीय जनता पार्टी का निश्चय हमारा पक्का है, जीत हमारी पक्की है. अरे विजय हमारा